गेल्या अनेक दशकांपासून भारतासमोर घुसखोरी थांबवण्याचं आव्हान निर्माण झाले, पण सध्याच्या घडीला तपास यंत्रणांच्या आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून काही प्रमाणात का होईना या घुसखोरीला लगाम घालण्यात यश येत असल्याचं दिसून येत आहे। महाराष्ट्रात देखील देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर घुसखोरांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे। यासाठी काही तपास पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत। या पथकाद्वारे बांगलादेशी अवैध घुसखोरांचा तपास करून त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। पण तिकडे दिल्लीत असलेल्या अवैध घुसखोरांची संख्या लक्षणीय आहे। नुकतंच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने अर्थात JNUने या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे। या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली, पण या अहवालात नेमकं काय म्हटलंय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पोळ आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। देशभरात बहुतांश ठिकाणी बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा सुळसुळाट झाल्याने तिथली सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे। यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की बांगलादेश आणि म्यानमारमधून येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांमुळे विशेषतः मुस्लिमांमुळे दिल्लीतील मुस्लिम लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। याचा परिणाम शहराच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर झाला आहे। तसंच या अहवालात असंही नमूद करण्यात आले की बेकायदेशीर स्थलांतरितांना राजकीय संरक्षण देण्यात येत आहे, ज्यामध्ये मतदार नोंदणीची सोय देखील समाविष्ट आहे। त्यामुळे निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीच्या अखंडतेबद्दल चिंता निर्माण झाली। त्याचप्रमाणे बेकायदेशीर स्थलांतरामुळे सार्वजनिक आरोग्याच्या संकटांचा धोका देखील वाढला आहे, कारण स्थलांतरित वस्त्यांमध्ये गर्दी आणि अस्वच्छ राहणीमान संसर्गजन्य रोगाच्या प्रसाराला कारणीभूत ठरतं, असंही या अहवालामध्ये अधोरेखित करण्यात आलंय। स्थलांतरामुळे दिल्लीतील वाढत्या लोकसंख्येच्या घनतेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण आल्याचं सांगून अहवालात असंही नमूद करण्यात आलंय की स्थलांतरित वस्त्यांचा पर्यावरणीय परिणाम म्हणजे अनियंत्रित कचरा विल्हेवाट, ज्यामुळे प्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येतं। बेकायदेशीर स्थलांतरामुळे गुन्हेगारी नेटवर्कच्या प्रसाराला हातभार लागला आहे। बांगलादेश आणि म्यानमारमधील स्थलांतरितांना स्थानिक लोकसंख्येकडून अनेकदा भेदभाव आणि द्वेषाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे सामाजिक तणाव वाढत असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे। खरं तर भारतात व्यापक स्थलांतर धोरणाच्या अभावामुळे बेकायदेशीर स्थलांतराची मूळ कारणं शोधणं आणि प्रभावी उपाय अंमलात आणणं कठीण झालं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आले। त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते खासदार डॉक्टर संबित पात्रा यांनी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षावर या स्थलांतरितांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे। ते म्हणाले की बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांमुळे दिल्लीतील मुस्लिमांची संख्या कशी वाढली आहे हे JNUच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे। त्यामुळे याचा दिल्लीच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे। पूर्वी काँग्रेस आणि आता आपच्या आशीर्वादामुळे घुसखोरांना दिल्लीत मोकळं रान मिळत असल्याची टीका त्यांनी केली आहे। आता संयुक्त राष्ट्र निर्वाचित उच्चायुक्तानुसार दिल्लीत 1000 रोहिंग्या शरणार्थी नोंदणीकृत आहेत, मात्र त्यांची खरी संख्या यापेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे। भारतातील रोहिंग्याच्या वस्तीसाठी दिल्ली हे प्रमुख ठिकाण आहे। दिल्लीत अशी किमान 5 ठिकाणं आहेत की जिथं रोहिंग्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे। दक्षिण दिल्लीतील जसोला, यमुना नदीचा किनारा, श्रम विहार, कांचन विहार आणि मदनपूर खादरसह असे 5 क्षेत्र आहेत जिथं रोहिंग्या मुस्लिमांची वस्ती आहे। रोहिंग्यांचा दहशतवादाशी काही संबंध आहे का, असा प्रश्न देखील अनेकदा विचारला जातो। खरं तर आतापर्यंत भारतातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यात रोहिंग्या निर्वासितांचा सहभाग असल्याची अधिकृत नोंद नाही। मात्र असं असलं तरी या रोहिंग्यांचा देशात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर प्रवेश हा देशाच्या सुरक्षेसाठी धोका आहे, कारण रोहिंग्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही। काही वृत्तानुसार रोहिंग्यांचा छोट्या मोठ्या चोरीपासून ते दरोडे आणि खुनासारख्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, तर काही अहवालानुसार 2020 मध्ये दिल्लीतील शाहीनबाग आणि जाफराबाद येथे शेकडो रोहिंग्यांनी CAA निषेधामध्ये भाग घेतला होता। काही राजकीय पक्षांनी तर मतांच्या फायद्यासाठी अनेक रोहिंग्यांची रेशन कार्ड आणि आधार कार्ड बनवले असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे बेकायदेशीर राहणाऱ्या अनेक रोहिंग्यांची ओळख पटवणं कठीण झालं आहे। शेवटी JNUने प्रकाशित केलेल्या अहवालात विशेषतः बांगलादेश आणि म्यानमारमधून दिल्लीत बेकायदेशीर स्थलांतरात झालेल्या लक्षणीय वाढीवर प्रकाश टाकण्यात आला आहे। या स्थलांतरामुळे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आव्हानावर प्रकाश टाकण्यात आला आहे। तसंच त्यांच्या अवैध घुसखोरीमुळे निर्माण झालेली गर्दी, सार्वजनिक सेवावर ताण, सार्वजनिक आरोग्य धोके आणि गुन्हेगारी नेटवर्कचा प्रसार यांचा समावेश आहे। याशिवाय अहवालात बेकायदेशीर स्थलांतरितांना मिळत असलेल्या राजकीय संरक्षणाबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली। खरं तर दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचं सरकार आहे,
त्यांनी या अवैधरित्या राहत असलेल्या घुसखोरांविरुद्ध कठोर कारवाई करणं अपेक्षित होतं, पण त्यांनी तशी कारवाई केली नसल्याचं दिसून येत आहे. आणि जर केली असेल तर दिल्लीतील घुसखोरांच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. आता तर JNUच्या अहवालानंतर आम आदमी पार्टीच्या आणि पर्यायाने केजरीवालांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे जर का आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांना या घटनेमुळे फटका बसला तर आश्चर्य वाटायला नको. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.